नवरात्री असो किंवा कुठलाही उपवास असो, साबुदाणा खिचडी ही प्रत्येकाकडे बनतेच. पण ती मोकळी कशी बनवायची, शिवाय ती चिकट न होऊ देता परफेक्ट कशी बनवायची, ती आज आपण बघणार आहे. सुरुवात करूया. नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. इथे 2 वाटी साबुदाणा हा व्यवस्थित 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे. जास्त धुतला तरी त्याचा स्टार्च निघत राहील, त्यामुळे 1 ते 2 वेळा धुवा. त्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडेल इतकंच पाणी टाकायचं. एक तर रात्रभर याला भिजत घाला किंवा 5 ते 6 तास पुरेसे आहेत. हा व्यवस्थित बघा भिजलेला आहे आणि चिकट सुद्धा झालेला नाही. जर तुमचा साबुदाणा थोडा चिकट झाला असेल किंवा पाणी जर त्याच्यात जास्त असेल तर तुम्ही त्याला एका चाळणीवर 5 ते 10 मिनिटं निथळत ठेवा आणि 5 मिनिटं फॅन खाली सुकवून घ्या. आता शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजायचे, त्याला जाळायचं नाही, जेणेकरून ज्यावेळेस आपण त्याला मिक्सरमधून काढू तर त्याचा रंग सुद्धा आपल्या साबुदाणा खिचडीला छान येईल. इथे 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, त्यासाठी पाऊण वाटी शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे. थोडा जाडसर ठेवला आहे, अति जास्त बारीक करू नका. तुम्हाला जर बारीक हवा असेल किंवा जास्त जाडसर हवा असेल तर तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट. लाल तिखटामुळे याला छान रंग येतो आणि थोडीशी साखर. तुम्ही लाल तिखट आणि साखर दोन्ही स्किप करू शकतात आणि हवं असल्यास तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकतात. आता एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं. जास्त तेल इथे वापरायचं नाही. त्याचबरोबर ते गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या आहेत, तुम्ही जास्तही टाकू शकतात. त्यात 1 उकळलेला बटाटा बारीक कापून टाकला आहे. तुम्ही साधाही बटाटा कापून टाकू शकतात, पण असा टाकल्याने तेल जास्त लागत नाही आणि बटाटाही तेल जास्त पित नाही. याला साधारण व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्यानंतर जो साबुदाणा आपण मिक्सर बनवून ठेवलं होतं ते यामध्ये टाकायचं. याला नीट परतवून घ्यायचं. फ्लेम ही लो टू मीडियम किंवा मीडियम ठेवली तरी हरकत नाही. आता यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे, कारण ही अगदीच कोरडी व्हायलाही नको आणि अगदीच चिकटही नाही. जर तुमची जास्त कोरडी होत असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून शिंपडू शकतात. मी इथे 2 चमचे पाणी टाकलं आहे, म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे पाणी टाकलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती 1 मिनिटं वाफ काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता साबुदाणा खिचडी ही किती मोकळी झालेली आहे. याच पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता. दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.